नमस्कार. मराठी वेल्थ हबच्या या म्युच्युअल फंड अवेअरनेस सीरीजच्या 5व्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. गेल्या एपिसोडमध्ये आपण म्युच्युअल फंडाच्या मेन्यू कार्डमधील 3 मुख्य प्रकार पाहिले: इक्विटी, डेब्ट आणि हायब्रिड फंड. आपण हेही समजून घेतलं की जर आपली आर्थिक उद्दिष्टे लांबची असतील, म्हणजे 10 ते 15 वर्षाची असतील, तर इक्विटी फंड म्हणजेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणारे फंड हाच सर्वात सर्वोत्तम पर्याय आहे. पण जेव्हा तुम्ही इक्विटी फंड निवडायला जाता, तेव्हा तिथेही तुम्हाला 3 नवीन शब्द ऐकायला मिळतात: लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. हे शब्द ऐकले की सामान्य माणसाच्या मनात पुन्हा गोंधळ उडतो. त्याला वाटतं, "अरे देवा, आता हे नवीन काय आलं? यातलं माझ्यासाठी कोणतं चांगलं आहे? माझा पैसा कुठे सुरक्षित राहील आणि कुठे सर्वात वेगाने वाढेल?" आजच्या या एपिसोडमध्ये आपण हेच लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप फंड्स अगदी आपल्या रोजच्या वापरातल्या उदाहरणांवरून समजून घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे आज मी तुम्हाला ₹5,000च्या SIPचं एक असं गणित सांगणार आहे, जे ऐकून तुम्हाला चक्रवाढ व्याजाच्या ताकदीवर पुन्हा एकदा 100% विश्वास बसेल. त्यामुळे हा ऑडिओ अत्यंत लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, सगळ्यात आधी हे कॅप म्हणजे काय ते समजून घेऊया. इथे कॅप म्हणजे डोक्यावर घालायची टोपी नाही, तर कॅपिटलायझेशन म्हणजेच मार्केट कॅप असा त्याचा अर्थ होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर शेअर बाजारामध्ये त्या कंपनीची एकूण किंमत किंवा आकार किती मोठा आहे यावरून हे 3 गट पाडले जातात. चला, हे एका निसर्गाच्या सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. सगळ्यात आधी बघूया लार्ज कॅप फंड्स. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे आपल्या गावातल्या एखाद्या खूप जुन्या आणि विशाल वडाच्या झाडासारख्या असतात. सेबीच्या नियमानुसार शेअर बाजारातील आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या पहिल्या 100 कंपन्यांना लार्ज कॅप म्हटलं जातं. जसं की रिलायन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, HDFC बँक इत्यादी. आता वडाच्या झाडाचं वैशिष्ट्य काय असतं? ते झाड पूर्णपणे वाढलेलं असतं. त्याची मुळे जमिनीत खूप खोलवर रुजलेली असतात. त्यामुळे उद्या कितीही मोठे वादळ आले, कितीही जोराचा पाऊस आला, तरी ते वडाचं झाड सहसा उन्मळून पडत नाही. ते स्थिर राहतं. लार्ज कॅप कंपन्यांचंही असंच असतं. या कंपन्यांचा व्यवसाय देशभर आणि जगभर पसरलेला असतो. जेव्हा शेअर मार्केटमध्ये मंदी येते किंवा एखादं आर्थिक संकट येतं, तेव्हा या कंपन्या लगेच डबघाईला येत नाहीत. त्या या संकटांना धैर्याने तोंड देतात. त्यामुळे तुमचा पैसा इथे सर्वात जास्त सुरक्षित असतो. पण जसं वडाचं झाड आधीच खूप मोठं झाल्यामुळे ते आणखी दुप्पट वेगाने वाढू शकत नाही, तसंच या कंपन्या आधीच खूप मोठ्या असल्याने इथे पैशांची वाढ थोडी संथ गतीने होते. तुम्हाला इथे स्थिरता मिळते, पण नफा मर्यादित असतो. ज्यांना स्वतःच्या पैशांवर जास्त जोखीम घ्यायची नाही आणि शांत झोप हवी आहे, त्यांनी लार्ज कॅप फंड निवडावेत. आता दुसरा प्रकार बघूया, मिड कॅप फंड्स. शेअर बाजारातील 101 नंबरपासून ते 250 नंबरपर्यंतच्या कंपन्यांना मिड कॅप कंपन्या म्हणतात. या कंपन्या म्हणजे एखाद्या आंब्याच्या किंवा नारळाच्या झाडासारख्या असतात. ही झाडे वडाच्या झाडाइतकी विशाल नसतात, पण ती वेगाने वाढत असतात आणि त्यांना भरपूर फळे येण्याची क्षमता असते. मिड कॅप कंपन्या या भविष्यातल्या लार्ज कॅप कंपन्या असतात. त्यांचा व्यवसाय वेगाने विस्तारत असतो. त्यामुळे इथे पैसे वाढण्याचा वेग लार्ज कॅपपेक्षा नक्कीच जास्त असतो. पण जेव्हा बाजारात मंदी येते किंवा वादळ येतं, तेव्हा वडाच्या झाडापेक्षा आंब्याच्या झाडाला थोडा जास्त फटका बसू शकतो. म्हणजेच इथे जोखीम ही लार्ज कॅपपेक्षा थोडी जास्त असते. ज्यांना थोडी जोखीम घेऊन चांगला परतावा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी मिड कॅप फंड हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे. समजा आज तुम्ही एक निर्णय घेतला. तुम्ही ठरवलं की काहीही झालं तरी मी माझ्या भविष्यासाठी दर महिन्याला फक्त ₹5,000ची SIP एका चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सुरू करणार आहे. आता आपण 25 वर्षांच्या कालावधीचा विचार करूया. पुढची 25 वर्ष तुम्ही न चुकता दरमहा ₹5,000 गुंतवत आहात. एका वर्षाचे झाले ₹60,000. तर 25 वर्षात तुमच्या बँक खात्यातून एकूण किती रक्कम गुंतवली जाईल? तर ती रक्कम आहे ₹15 लाख.
आता समजा या फंडामध्ये तुम्हाला सरासरी फक्त 12% वार्षिक परतावा मिळाला, जो की दीर्घकाळात इक्विटी फंड सहज देऊ शकतात. 25 वर्षानंतर तुमच्या त्या 15 लाख रुपयांची एकूण किंमत किती झालेली असेल असा तुमचा अंदाज आहे? 40 लाख? 50 लाख? मित्रांनो, चक्रवाढ व्याजाच्या या गणितानुसार 12% परताव्यासह तुमचे ते 15 लाख रुपये 25 वर्षानंतर बनतील तब्बल 95 लाख रुपये. अचूक आकडा सांगायचा तर 94,88,000 रुपये. यातले 15 लाख रुपये तुमची मुद्दल आहे आणि जवळपास 80 लाख रुपये हा फक्त तुम्हाला मिळालेला नफा आहे. जरा डोळे मिटून विचार करा. वयाच्या ज्या टप्प्यावर तुम्हाला या पैशांची सर्वात जास्त गरज असेल, मग ती मुलांच्या शिक्षणासाठी असो, त्यांच्या लग्नासाठी असो किंवा तुमच्या स्वतःच्या एका निवांत, कोणासमोरही हात न पसरता जगता येणाऱ्या रिटायरमेंटसाठी असो, तेव्हा हे 95 लाख रुपये तुमच्या कुटुंबाला किती मोठा आधार देतील. ही ताकद फक्त आणि फक्त इक्विटी म्युच्युअल फंडाच्या दीर्घकालीन SIP मध्येच आहे. बँकेची कोणतीही FD किंवा RD तुम्हाला याच्या निम्म्यापर्यंतही पोहोचवू शकत नाही. त्यामुळे लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप यापैकी तुमच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार कोणताही एक चांगला फंड निवडा, पण सुरुवात आजच करा. वेळ कुणासाठीही थांबत नाही. तुम्ही जेवढ्या लवकर सुरुवात कराल, तेवढा चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्हाला जास्त मिळेल. तुमच्या गुंतवणुकीच्या या प्रवासात तुम्हाला काहीही शंका असेल किंवा कोणता फंड निवडायचा हे समजत नसेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरं देईन. आपल्या मराठी वेल्थ हबच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण गुंतवणुकीची प्रत्यक्ष कृती कशी करायची हे बघणार आहोत. म्हणजेच म्युच्युअल फंडात पहिली गुंतवणूक कशी सुरू करावी याचे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल, तर तुमच्या प्रत्येक मराठी बांधवापर्यंत, मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत हा ऑडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरक्षित आणि श्रीमंत भविष्याकडे पाऊल टाकूया. धन्यवाद.